लिमिटेड प्रिफरन्सेस असल्यामुळे पहा, आता तुम्हाला संधी मर्यादित आहे. प्राधान्यक्रम तुमच्या समोर 500-600 जरी आले तरी तुम्हाला फक्त 100 निवडायचे. आणि काही मुलांचं कन्फ्युजन आहे, कारण 100 प्राधान्य सगळ्या जिल्हा परिषदांना दिले आणि मेरिट हाय गेला तर मग आपली जी संधी आहे ती हातातून हुकू शकते. म्हणून काय करायचंय, तर कमी मार्क्सवाल्या उमेदवारांनी पण जिल्हा परिषदची अपेक्षा ठेवू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो प्राधान्यक्रम कसे द्यायचे. मग तो 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल, 9वी ते 10वी किंवा 11वी 12वी या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही डीएड असाल, बीएड असाल, टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 किंवा टीईटी नसताना देखील तुम्ही प्राधान्यक्रम देण्यासाठी पात्र आहात. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना या 10 मुद्द्यांना जर तुम्ही डिस्कस केलं नाही किंवा या मुद्द्यांना विचारात घेतलं नाही ना, तर मित्रांनो प्राधान्यक्रम देऊन देखील त्याचा फायदा होणार नाही. प्राधान्यक्रम असे दिले तर तुम्ही सिलेक्शन मध्ये नक्कीच कुठल्या ना कुठल्या जागेवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स हे तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मेंटरशिप बॅचला जॉईन झालेले असाल किंवा झालेले नसाल तरी देखील तुमच्यासाठी हे खूप महत्वाचे असणार. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला हे सगळे मुद्दे सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरतीच्या संदर्भातील सगळे महत्त्वपूर्ण अपडेट्स, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील माहिती आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील सगळे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. मित्रांनो, चला तर सुरू करूया आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ कशावर आहे तर हा बघा, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देत असताना या मुद्द्यांचा विचार कराच. होय मित्रांनो, या मुद्द्यांचा आवर्जून विचार करा. आता कोणते मुद्दे आहेत ते अगदी आपण त्याला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय मित्रांनो, बघा, तुम्हाला तुमची जी व्यावसायिक अर्हता आहे ती तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही डीएड केलेलं आहे का? डीएड आणि तुमचं टीईटी पेपर 1 असेल तर तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र असतात. बघा मित्रांनो, अगदी सुरुवातीपासून सांगणारे सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत, शेवटपर्यंत पॉइंट तुम्हाला पाहायचे. सगळे महत्वाचे पॉइंट्स पुढे देखील आहेत. डीएड झालेला आहे, टीईटी पेपर 1 आहे तर तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र आहात. ठीक आहे मित्रांनो. दुसरं, डीएड आणि कोणाचं ग्रॅज्युएशन असेल, मग बीए, बीएससी किंवा बीकॉम कोणतंही असू द्या, डीएड प्लस ग्रॅज्युएशन आणि टीईटी पेपर 1 आणि 2 हे दोन्ही पेपर तुम्ही पास केलेले आहे, टीईटी किंवा सीटीईटी, तर तुम्ही 1ली ते 5वी प्लस 6वी ते 8वी म्हणजे 1 ते 8वी पर्यंतचे सगळ्या शाळा आस्थापनांना तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काही उमेदवारांना माहित असेल देखील तरी लक्षात ठेवा. आता पहा, आता नंतर जे काही उमेदवारांचं काय असणार आहे, डीएड आहे, कोणी ग्रॅज्युएशनही केलेलं आहे, त्यानंतर बीएड देखील केलेलं आहे आणि टीईटीचा पेपर 1 आणि टीईटीचा पेपर 2, मग तो सीटीईटी असेल तरी पेपर 1 पेपर 2 एवढी त्यांची पात्रता आहे. तर असे उमेदवार 1ली ते 5वीला पात्र आहेत, 6वी ते 8वीला पात्र आहेत, 9वी ते 10वीला पण पात्र आहेत. म्हणजे 10वी पर्यंत ते प्राधान्यक्रम या ठिकाणी देऊ शकतात. काही उमेदवारांनी फक्त बीएड केलेला आहे आणि टीईटी पेपर 2 पात्र केलेला आहे, तर हे उमेदवार 6वी ते 8वी साठी पात्र असतात. आता काही उमेदवारांचं बीएड आहे परंतु टीईटी पेपर 1 पेपर 2 पात्र नाहीये, मग ते 9वी 10वी आणि पुढच्या वर्गांसाठी पात्र असतात. हे झालं तुमची इलिजिबिलिटी, तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहात हे तुम्हाला माहित असणं पाहिजे. हा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केलाय. दुसरा मुद्दा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे की प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला टेट या परीक्षेमध्ये, टीआयटी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुमचा जो स्कोअर होता तो स्कोअर तुम्हाला इथे विचारात घ्यायचा आहे. होय मित्रांनो, आता तुमचा स्कोअर जास्त जरी असला, कमी असला आणि खूप कमी जरी असला ना, तरी देखील टेन्शन घेऊ नका. आधी तुम्ही तुमचा स्कोअर लक्षात घ्या आणि प्राधान्य देत असताना कोणत्या मार्काच्या उमेदवाराने कोणत्या आस्थापनेला टार्गेट करायचंय. आता प्रायोरिटी कशाला द्यायची हे समजून घ्या. प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, आता प्रत्येकाला वाटते माझं सिलेक्शन जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं पाहिजे, पण मित्रांनो तुमच्या स्कोअरनुसार हे डिसिजन घ्यायचं आहे. कारण जिल्हा परिषद शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि याच्यासाठी हाय स्कोअर वालेला विद्यार्थी देखील आहे. तुमचा हाय स्कोअर आहे, तुम्ही प्राधान्यक्रम जिल्हा परिषदेला सर्वात अगोदर देणार, त्यानंतरचा प्राधान्यक्रम महानगरपालिकांच्या शाळांना देणार, त्यानंतरचा प्राधान्यक्रम नगरपालिकांच्या शाळांना देणार. त्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुमच्या
जवळपासच्या ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांना तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. म्हणजे आता जर तुमचा स्कोअर पहा मित्रांनो 140च्या वर आहे तर इथे तुमचा सेफ स्कोअर झाला. मग हा स्कोअर तुम्ही जिल्हा परिषद शाळांना देऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या आवडत्या ज्या काही आस्थापना आहेत सगळ्या जिल्हा परिषदांना द्यायचे आहेत का? आता पहा 100 प्राधान्यक्रम आहेत विदाऊट इंटरव्ह्यूला आणि विथ इंटरव्ह्यूला 50. मग मी सगळ्या जिल्हा परिषदांना देऊ का? 100च्या 100 जिल्हा परिषद शाळाच भरू का? तर नाही मित्रांनो, याच्यामुळे रिस्क होऊ शकते. तुम्ही काय करायचंय, कारण मेरिट किती वाढणार हे जागानुसार ठरणार आहे. आता जे काही मार्केटमध्ये तुम्हाला कट ऑफचे व्हिडिओ भेटत असतील ना, तर कोणत्याही कट ऑफच्या व्हिडिओला सध्या तरी विश्वास ठेवू नका, कारण जोपर्यंत उपलब्ध जागा ह्या फिक्स कळणार नाही तोपर्यंत तुमच्या कट ऑफचा अंदाज नाही लागता येणार. ओके, तर ठीक आहे, काही हरकत नाही, बघायचे बघा व्हिडिओ, काही हरकत नाही, पण कन्फ्युज होऊ नका. पहा 140+ यांना स्कोप तुम्हाला जिल्हा परिषद शाळेंना आहे, सगळ्यांना आहे. त्यांच्यापेक्षा कमीवाल्यांना पण आहे बरं का. आता 140 आकडा हा धरू नका, उदाहरणासाठी सांगत आहे मी. 130+ उमेदवारांना पण जिल्हा परिषदेवर सिलेक्शन होणार, 125+ उमेदवारांना पण झेडपीवर सिलेक्शन होणार आहे. कसं ते मी पुढे सांगतो. आता प्रायोरिटी देताना तुमच्या मार्कनुसार, तुमचे मार्क जास्त असतील ना तर जिल्हा परिषदेला टार्गेट करा. म्हणजे ह्या ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आस्थापना आहेत यांना टार्गेट करा, यांना आधी प्रायोरिटी द्यायची आहे. आणि सिक्वेन्स असा ठेवू शकता तुम्ही, जर मार्क्स कमी असतील तर मग जिल्हा परिषदेचा मोह सोडून द्या. काय करा, तुम्ही जिथे हाय स्कोअरवाले उमेदवार जास्त लवकर प्राधान्य देत नाहीत तिकडून सुरुवात करा, आहे ना. जर सिलेक्शन व्हायचंच असेल तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, स्टेप बाय स्टेप क्लिअर करतो. एकाच मुद्द्यावर जास्त वेळ घेतला तर व्हिडिओ मोठा होईल, म्हणून त्याला मी इथे थांबवतो. याचा डिस्कशन आपण पुढे करूया, ठीक आहे. नंतरची कोणती गोष्ट लक्षात घ्यायची, पहा लिमिटेड प्रिफरन्सेस असल्यामुळे, पहा आता तुम्हाला संधी मर्यादित आहे. प्राधान्यक्रम तुमच्या समोर 500-600 जरी आले तरी तुम्हाला फक्त 100च निवडायचे. आणि काही मुलांचं कन्फ्युजन आहे, सर एका जिल्ह्याला आम्ही प्राधान्य दिला म्हणजे त्या जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा त्याच्यात आल्या का? नाही, एक आस्थापना त्यातली एक गट ती तुमचा एक प्राधान्य असते. एकाच शाळेमध्ये 2 जरी जागा असल्या, समजा तुमचं हे इथे आहे डीएड आणि बीएड आहे, म्हणजे तुम्ही 1ली ते 5वीला 6वी ते 8वीला पात्र आहेत, ठीक आहे, आणि पुढे देखील तुम्ही पात्र आहेत. मग एकाच आस्थापनेमध्ये 3 जागा देखील असू शकतात. त्या 3 जागांना तुम्ही 3 प्राधान्य देऊ शकता. एका जागेला त्या कॉलेजला निवडलं किंवा शाळेला निवडलं म्हणजे एक प्राधान्य झाला असं नाहीये. तुम्हाला त्यातल्या गटानुसार जागेनुसार प्राधान्य द्यायचं, हे लक्षात ठेवा. क्लिअर करून घ्या. आता हे जे लिमिटेड प्राधान्यक्रम आहेत ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, कारण 100 प्राधान्य सगळ्या जिल्हा परिषदांना दिले आणि मेरिट हाय गेला तर मग आपली जी संधी आहे ती हातातून हुकू शकते. म्हणून काय करायचंय, कारण 100 प्राधान्य सगळ्या जिल्हा परिषदांना दिले आणि मेरिट हाय गेला तर मग आपली जी संधी आहे ती हातातून हुकू शकते. म्हणून काय करायचंय, आपले आयडियल पहा, खूप आवडीचे है ना, माझं सिलेक्शन पुण्यात झालं पाहिजे, माझं सिलेक्शन माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं पाहिजे, माझं सिलेक्शन माझ्या अमरावती जिल्ह्यातच झालं पाहिजे. हे जे आपल्या इच्छा आहेत ना, ठीक आहे, या इच्छांना जिवंत ठेवा आणि त्यांना जास्तीत जास्त 30 अशा जिथं पाहिजे तिथे जे स्वप्न ड्रीम सिटीज आहेत, ड्रीम प्लेसेस आहेत ते टाका. कारण लागला नंबर तर भेटून जाईल, है ना. जर नाही या पहिल्या 30 मध्ये सिलेक्शन झालं तर दुसरे 35 जे प्राधान्यक्रम राखून ठेवायचे आहेत ते याच्यासाठी. सिलेक्शन बेस्ड शक्यता जिथं जास्त आहे, जिथं आपलं सिलेक्शन होऊ शकते, त्या जागा 35 ते प्राधान्यक्रम तुम्हाला निवडायचे आहेत. तसे 35 कसे निवडायचे, तर तुमचा मार्क मेरिट लक्षात घ्यायचा, त्या मेरिटनुसार तुम्हाला ते ठरवायचंय. नंबर 2, आपलं सिलेक्शन जिल्हा परिषदेला होऊ शकते का, जसं मी इथं सांगितलं 30-35च्या वर तुम्ही जिल्हा परिषदांना स्कोप आहे असं मानून चालू शकता. कमी मध्ये पण सिलेक्शन कसं होते ते देखील आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्याच्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे. आता इथे तुम्ही सिलेक्शन जास्त आपलं प्रमाणात सिलेक्शन होईल है ना, 100% सिलेक्शन होऊ शकते अशाच जागा त्या 35 निवडायच्या आणि त्या तिथे द्यायच्या आहेत. म्हणजे आता तुमचे 30 आणि 30 किती झालेत, 60 आणि हे 5 65. राहिलेले जे काही 35 प्राधान्यक्रम आहेत, मग आता तुमचं सिलेक्शन जास्त होऊ शकते. याच्यात जर तुम्हाला नंबर वाढवायचा तर वाढवू शकता, कारण हे सेफ स्कोअर आहे, हा सेफ झोन आहे तुमचा. इथे तुम्ही अजूनही प्राधान्य वाढवू शकता, म्हणजे तुमचं जास्त सिलेक्शन कसं होईल त्या ठिकाणी तुम्ही
जिल्हा परिषदांना जर मार्क कमी आहेत, जिल्हा परिषद सोडून द्या, बाकीच्या निवडा. महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे, तसेच खाजगी शैक्षणिक संस्था तुमच्या गटानुसार. मग तिचे टार्गेट कोणता गट करायचा आहे, तर पहा हायर क्वालिफिकेशन असेल तर वरचा गट निवडा. आणि तसं नाही का करू, पहा समजा तुम्ही म्हणाल सर माझं बीएड आहे, डीएड आहे, दोन्ही गोष्टी आहेत ना, आणि टीईटी पेपर 1-2 पण आहे, आणि मी मग 9वी-10वी पासून सुरुवात करते आणि 6वी-8वी, मग जास्तीत जास्त 9वी-10वी 6वी-8वी अशाच जागांना देऊ का? तर अशी चूक करू नका. कारण काय की जरी तुमचं काय झालं असेल, क्वालिफिकेशन जास्त आहे पण तुमचा स्कोअर पण पहा, टेटचा स्कोअर पण जास्त आहे, क्वालिफिकेशन पण जास्त आहे, तर मग तुम्ही वरून सुरुवात करूया. ठीक आहे की नाही? मग हे पोझिशन, टेटचा स्कोअर पण जास्त, क्वालिफिकेशन पण जास्त, तर तुम्ही वर पासून सुरुवात करा. ठीक आहे, मग तिथे सिलेक्शनचे जास्त चान्सेस. पण जर स्कोअर कमी आहे, क्वालिफिकेशन खूप मोठी आहे, पण मग मात्र त्या ठिकाणी त्या मोठ्या स्पर्धेत कशाला जायचं? त्या मोठ्या स्पर्धेत जाण्याचं टाळा आणि खालून पासून जी तुमची लोअर क्वालिफिकेशन आहे, समजा तुमचं डीएड पण होतं, तुम्ही 1 ते 5 ला टार्गेट करा. आहे की नाही? जिथे सिलेक्शन होऊ शकते, सिलेक्शन बेस्ड प्राधान्य या ठिकाणी जास्तीत जास्त 40 पर्यंत निवडा. ओके. आणि राहिलेले कुठं का होईना महाराष्ट्राच्या या पूर्ण राज्यामध्ये कोणत्या का जिल्ह्यामध्ये मला नेऊन टाका, माझं सिलेक्शन झालं तर मी जायला तयार आहे, असे सगळे जे प्राधान्य ते राहिलेले टाकून द्यायचे. एकही रिकामा नाही सोडायचा. ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका मायबापांनो, मित्रांनो. कारण काय की एकही प्राधान्य तुम्हाला रिकामा ठेवायचं नाही, कारण लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, स्पर्धा मोठी आहे. ओके, आता बघूया मित्रांनो पुढचा मुद्दा, माध्यमानुसार स्कोप ओळखा. आता जर तुम्ही मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत तर काय होणार आहे की मराठी माध्यमाची ऑब्व्हियसली स्पर्धा जी आहे ती जास्त आहे, कारण मराठी माध्यमाचे उमेदवार पण जास्त आहेत. मग जागा किती येणार आहे ते बघायचं आहे तुम्हाला, आणि त्याच्यानुसार तुमचा मेरिट बघायचा आहे, तो कुठं बसतो त्याच्यानुसार प्राधान्यक्रमामध्ये हे इथे जे चेंजेस करायचे आहेत. ओके, म्हणून माध्यमानुसार तुमचा स्कोप ओळखा, कारण इंग्लिश मीडियम आहे, इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना जास्त संधी. कशी बघा, जागा त्यांना मिळणार आहेत, परंतु काय आहे की इंग्लिश मीडियमचे उमेदवार हे तुलनेने मराठी माध्यमाच्या उमेदवारापेक्षा कमी आहेत, म्हणून त्यांचा जो कट ऑफ आहे तो ऑब्व्हियसली खाली येणार आहे. म्हणून त्याच्यानुसार कमी मार्क्सवाल्या उमेदवारांनी पण जिल्हा परिषदची अपेक्षा ठेवू शकता. जिल्हा परिषदा, महानगरपालिका असं तोसा बदल करायचा आहे. हिंदी माध्यमाच्या उमेदवारांचं पण तसंच आहे, जागा कमी, कॅन्डिडेट पण कमी, त्यामुळे त्यांचा कट ऑफ हा कसा असू शकते, थोडा कमी असू शकते मराठी माध्यमाच्या तुलनेमध्ये. परंतु जर त्यांच्यामध्ये स्पर्धा आपण केली तर जागा कमी आणि कॅन्डिडेट पण जर लिमिटेड असले तर काय होते, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे हिंदी माध्यमाच्या उमेदवारांनी काय करायचं आहे की आपली जागा, तो ओपनची जागा आहे ना, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. पुढे तो मुद्दा येणार आहे. तसंच उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी देखील विशेष काळजी घ्यायची मित्रांनो. त्यामुळे काय की तुमच्या जागा ज्या आहेत त्या प्रमाणामध्ये उर्दू माध्यमाचे विद्यार्थी कमी असतात, तर त्यांचा कट ऑफ पण कमी होऊ शकतो. म्हणून तशा पद्धतीने विचार करा, माध्यमानुसार विचार करा. पाहता इथे जागांची काळजीपूर्वक माहिती घ्या. आता जागा पाहणं गरजेचं आहे इथे या ठिकाणी. आता तुम्हाला कोणी किती जागा सांगितल्या की या जिल्ह्यात स्कोप आहे, त्या जिल्ह्यात स्कोप आहे, तसं या जिल्ह्यात जास्त जागा आहे म्हणून स्कोप आहे असं कसं काय सांगू शकता तुम्ही, मला सांगा. जास्त जागा म्हणजे जास्त कॅन्डिडेटची गर्दी, आणि मग तिथे पुन्हा जर हाय मेरिटवाले कॅन्डिडेटची गर्दी वाढली तर मग तिथे तुमचा मार्क बसणार आहे का? म्हणून जागा कशा पाहायच्यात, ह्या अशा जागा पहा लक्षात घ्या. तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन जनरलची तुम्हाला जागा भेटणार आहे, ठीक आहे. पण जर तुम्ही कॅटेगरीमधील उमेदवार असाल तर तुम्हाला ह्या दोन्ही जागा पाहिजेत. तुम्ही पुरुष आहात, कॅटेगरीमधील पुरुष आहात, तर तुम्ही कॅटेगरीचंही रिझर्वेशन आहे तुम्हाला, आणि ओपन मध्ये पण तुम्हाला स्कोप आहे. म्हणून एखादी जी आस्थापना आहे त्या आस्थापनामध्ये ओपनला किती जागा आहेत, समजा ओपनला 16 जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, तर तुमच्या कॅटेगरीला 8 जागा आहेत, तुम्ही पुरुष आहात, ठीक आहे, तर तुम्ही या दोन्ही जागांना पात्र आहात, ठीक आहे. म्हणून हे पण तुम्ही लक्षात घ्या. जर समजा तुम्ही महिला आहात तर महिलांनी ओपन जनरलच्या पण जागा बघायच्या. पहा आता ओपन जनरलच्या ह्या 16 जागा, याच्यामध्ये देखील महिला उमेदवार येऊ शकतात. त्यानंतर समजा सेम कॅटेगरीची जी महिला आहे तर तिला त्या कॅटेगरीच्या पण जागा दिसणार आहेत. कॅटेगरी जनरल ह्या ज्या 8 जागा आहेत या जागेवर पण महिला उमेदवार येऊ शकतात कॅटेगरी जनरल मध्ये. आणि दुसरं म्हणजे ओपन वुमेन साठी ज्या रिझर्व्ह जागा आहेत, समजा ओपन वुमेन साठी ज्या 12 जागा होत्या त्या रिझर्व्ह आहेत,
तर त्या 12 जागेसाठी देखील कॅटेगरीची महिला आहे ना ऍप्लिकेबल आहे. आणि स्वतःच्या कॅटेगरी मधल्या वुमेनच्या रिझर्वेशनला, आता समजा इथे पुरुषांना 8 होत्या तर महिलांनी इथे 6 जागा आहेत समजा, तर महिलांना या 4ही आहे ना या ग्रुपमध्ये काय मिळते, संधी मिळते. कोणाला, कॅटेगरीतील वुमेनला. जनरल वुमेनला ओपन जनरलच्या जागा प्लस ओपन वुमेनच्या जागा या 2 कॅटेगरीमध्ये वुमेन जाणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला आस्थापनानुसार जागा पाहायच्या आहेत तर हे त्या प्रिंटवर लिहून घ्यायचंय. ती जी आस्थापना आहे त्याच्यासमोर हे असं कॉलम बनवून घ्या. ओपनचा एक कॉलम, त्याच्यानंतर बाजूला कॅटेगरीचा कॉलम, ओपन जनरल, कॅटेगरी जनरल, त्याच्यानंतर ओपन वुमेन, कॅटेगरी वुमेन, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी हे अशा प्रकारे पहा, ओपन जनरल, ओपन वुमेन, कॅटेगरी जनरल, कॅटेगरी वुमेन, अशा प्रकारे हे महिलांसाठी बनवून घ्यायचंय. आणि पुरुषांनी आता महिलांच्या कॉलम मध्ये ते ऍप्लिकेबल नाहीत म्हणून त्यांनी ओपन आणि जनरल या 2 कॉलम बनवून घ्यायचे. त्या जागा, त्याचं टोटल, मग तिथे तुम्ही जागेनुसार डिसिजन घ्यायचे आहेत. ओके. तर हा झाला एक पॉइंट. याला आपण डिटेल नंतरच्या एखाद्या विशेष व्हिडिओमध्ये डिस्कस करू. राहिलेले पॉइंट आपल्याला कव्हर करून घेऊया. पाहता, जेव्हा तुम्ही जागा बघितल्या, तुमचा स्कोअर बघितला, तुमचं माध्यम बघितलं, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे त्या जागेला मागच्या वेळेस कट ऑफ किती होता त्याचा एक अंदाज घ्यायचा आहे. आता मागच्या वेळेसची स्पर्धा वेगळी होती, या वेळेसची स्पर्धा वेगळी आहे, पण एक अंदाज असायचा आहे की किंवा समजा आता मागच्या वेळेस तिथे ओबीसीचा कट ऑफ हा 124 वर गेला आणि यावेळेस मग तो होऊ शकते ना, स्पर्धा कशी झालेली, वाढलेली आहे, मग हा कट ऑफ अजून वर जाऊ शकते. आणि जर तुम्ही 130 वर असाल तर मग तुम्ही रिस्क घेऊ शकता तिथे, आहे की नाही. अशा मागच्या वर्षीच्या कट ऑफ सोबत तुलना करा. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, राहिलेले काही महत्वाचे पॉइंट्स आहेत की जवळचा स्वतःचा जिल्हा भेटला पाहिजे असा अट्टहास ठेवू नका. हे मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगू शकलो असतो, पण आता त्याच्याही आधी महत्वाचे पॉइंट्स कव्हर केले मी. स्वतःच्या जिल्ह्याचा अट्टहास त्यांनीच करायचा ज्यांचे मार्क्स हे 150च्या वर आहेत, 140च्या वर आहेत. आणि ते आयडियल कमी मार्क असलेले, आता पहा 125-30 वाल्यांनी विचार करू नये का, तर करायचा. इथे आपण त्यांना जागा दिलेली आहे, ते 30 तुम्हाला आधी आवडीचे घ्यायचेच आहेत. पण सगळे जिल्हे समजा आम्हाला आमच्याच जिल्ह्यात लागलो पाहिजेत अशा प्रकारे विचार करून तुम्ही 100 प्राधान्य जर गमावले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकणार नाही. मी निगेटिव्ह करत नाहीये, पण याचं तुम्हाला असं बायफार्केशन करणं गरजेचं आहे. सगळे आयडियल दिले कशाला, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला नोकरी थोडी मिळणार आहे, आवडीनुसार तुम्हाला चॉईस भेटणार आहे, पण तुमचं मेरिट तिथं बसला पाहिजे, तुमची कॅटेगरी, तुमचं माध्यम तिथे बसलं पाहिजे. पहा किती महत्वाचे पॉइंट्स आहेत. आवडीनुसार फक्त चॉईस आहे, तुमच्या मेरिटनुसार, त्याच्यानंतर तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या माध्यमानंतर तुमचा जो काही कॅटेगरी आहे, समांतर आरक्षण आहे, याच्यानुसार तुम्हाला तिथे सिलेक्शन भेटणार आहे. म्हणून जवळचा जिल्ह्याचा आग्रह जास्त ठेवायचा नाही, इथे 30 पर्यंत ठेवायचा. त्यानंतर जिथे जास्त सिलेक्शन होईल अशा ठिकाणी प्रायोरिटी द्या आणि जिथे राहिलेल्या जागांवर द्या जिथे मला नोकरीचा स्कोप आहे. मग दुर्गम भाग असेल तरी पुरुषांनी जायला तिथे नाही म्हणायचं नाही. उदाहरणार्थ गडचिरोलीचा भाग झाला, त्यातले काही जिल्हे झाले आतमधले, इंटेरियर पार्ट्स, तर तिथे जनरली बरेच लोक जात नाहीत, महिला तर जाणारच नाहीत बऱ्याचशा. म्हणजे आय एम नॉट पर्टिक्युलरली टार्गेटिंग टू द गडचिरोली, बरं का मित्रांनो. गडचिरोलीच्या मित्रांनी असा विचार करायचा नाही. उदाहरणासाठी समजा वाशिम जिल्हा असेल है ना, एखादा दुर्गम तालुका असेल, त्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवा. कॉपी पेस्ट करू नका. दुसऱ्यांचे घाईमध्ये प्राधान्य त्यांनी जसे दिले तसे आपण देऊ. त्यांची कॅटेगरी एक आहे, माझी कॅटेगरी एक आहे, मग चला सरांनी टाकले तसे मी टाकते, असं तर करू नका. तुमचं आरक्षण पहा, तुमचा प्रवर्ग पहा, तुमचं समांतर आरक्षण. आता समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, माजी सैनिक, अनाथ, त्यानंतर दिव्यांग है ना, असे जे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांना जास्त संधी आहे. कमी मार्क्स असल्यावर देखील तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला प्रत्येक जागेमध्ये पाहायचं की आपल्या समांतर आरक्षणाची जागा तिथे आहे का. समांतर आरक्षणवाल्यांनी आधी समांतर आरक्षणाच्या जागांना प्रायोरिटी द्या. नंतर त्या जर तुम्हाला सापडल्या नाही तुमच्या प्राधान्यक्रमांमध्ये, तर मग मात्र तुम्ही इतर जनरल जागांसाठी तुम्ही पात्र असता. कारण कॅटेगरीचं तुम्हाला रिझर्वेशन आहे किंवा ओपन मध्ये तुम्ही जाऊ शकता, मार्कानुसार तुमच्या डिपेंड करते. असे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो. यामध्ये फक्त 10च मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. हे 10च्या 10 मुद्दे तुमच्या प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला माहित असले पाहिजेत.
हेच मुद्दे तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्याकडून पैसे उकळले जात असतील आणि त्यावर जर तुम्हाला त्याचं महत्व वाटत असेल तर मित्रांनो, माझ्या या तळमळीचा या ठिकाणी काहीच अर्थ राहणार नाही. मी तुम्हाला हे प्राधान्यक्रम कसे द्यावेत हे अगदी मोफत निशुल्कपणे सांगत आहे आणि सांगत राहणार आहे. याचा अनेक अभियोग्यता धारकांना मागच्या टेटमध्ये पण फायदा झाला आणि यावर्षी पण होणार आहे. आणि तुम्ही स्वतः कमेंटमध्ये येऊन सांगायचं आहे की तुम्हाला या गोष्टीचा फायदा झाला की नाही, आणि हा व्हिडिओ, हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा. कारण तुमच्या कमेंट्सच ह्या मला काय करतात, पुढील दिशा देतात, व्हिडिओ बनवण्याची आयडिया देतात, आणि तुम्ही मला किती प्रमाणात ऍप्रिशिएट करत आहेत हे मला कळणार आहे. त्यामुळे मला आणखीन जास्त उत्साह येईल आणि त्यामुळे मला प्रेरणा मिळून मी जास्तीत जास्त व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येऊ शकेल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.